मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजार समितीत यंदा केवळ 1,75,000 क्विंटल मिरची आवक झाली। या मिरचीला बाजारात दर कमी असल्याने मंदीच्या शाईत फक्त 50 कोटी रुपयांची उलाढाल झाली। गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्या झालेल्या उलाढालीमुळे मिरचीची लाली फिकी पडली। नवापूर शहरातील मशी बाजारात पैशाच्या वादातून इनेस जिवल्या मावची याला चौघांनी मारहाण केली। या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे। शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरातील ताफी काठावरील गावांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले। शेतकऱ्यांना सुरळीत नियमितपणे वीज पुरवठा करण्यात यावा व कडंबू येथे मंजूर झालेले वीज उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली। नंदुरबार शहरानजीक दुधाळे शिवारातील सत्यम नगरमध्ये निर्विकार महादेव मंदिरात दिनांक 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान मूर्तिप्राण प्रतिष्ठा सोहळा झाला। या सोहळ्याचा समारोप शुक्रवारी महाआरतीने करण्यात आला। तोडोदा येथील गट साधन केंद्रात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तोडोदा तालुकास्तरीय पाककला कृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तोडोदा तालुक्यातून सुमारे 20 शाळांच्या स्वयंपाकी मदतनीस शिक्षिका यांनी सहभाग घेतला। तोडोदा तालुक्यातील गणेश बुधवाल येथे पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या विनायक मनोहर वसावे याला चौघांनी लाकडी डेंगाऱ्याने मारहाण केली। 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नगरपालिकेकडून 2024-2025 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची वसुली सुरू आहे। मालमत्ताधारकांना पालिकेने कराची बिले पाठवली। येत्या काळात थकबाकीदार मालमत्ताधारकांनी भरणा न केल्यास कारवाई करण्यात येणार। पालिकेने यापूर्वीच काही थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली। नंदुरबार तालुक्यातील बोणे ग्रामपंचायतीत गुरुकुलाच्या याद्यामध्ये नाव नसल्याने विचारणा करणारेच मारहाण करण्यात आली। 31 डिसेंबर 2024 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला। योगेश सेना पाटील असे मारहाण झालेले युवकाचे नाव आहे। शहादा येथील माहेर आणि सासर असलेले विवाहितेचे क्षण केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आटेबारी येथे वकिलाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला। या प्रकरणी मोलगी पोलिसात गुन्हा दाखल आहे। 21व्या राष्ट्रीय ज्युनियर जम्प रोप स्पर्धेत शहादा येथील 5 खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावत सुवर्ण पदक पटकावले। दडगाव येथील महाराज जनार्दन पोहऱ्या वडवी कला वाणिज्य व श्री वी कृ कु विज्ञान महाविद्यालयात आनंद मेळावा आयोजित करण्यात आला। अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय गायकवाड होते। या मेळाव्यात विविध प्रकारचे 17 स्टॉल लावण्यात आले होते। शहादा तालुक्यातील कुकावल तिखोरा कलसाडी तरहाडी जावदे पिंपळदा मसावत शेत शिवारातील केळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शहादा शहरातील भाजी मार्केटमध्ये नियमित स्वच्छता केली जाते, मात्र विक्रेते ज्या ठिकाणी बसतात तिथेच कचरा गोळा करतात। दरम्यान या ठिकाणाहून एखादे वाहन गेल्यास कचरा अस्ताव्यस्त होतो। त्यामुळे संबंधित विभागाने या कचऱ्याची पहाटेच्या वेळीच विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे। फेब्रुवारी महिना संपण्याच्या मार्गावर असतानाच परिसरात उन्हाची तीव्रता जाणू लागली। दुपारी उन्हाचा चटका बसतो, मात्र रात्री थंड वाऱ्यामुळे गुलाबी थंडी जाणवते। यंदा हवामानाच्या लहरीपणा सर्वत्र अनुभवायला मिळत आहे। साधारणपणे मार्च पासून उन्हाळा सुरू होतो, यंदा मात्र फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागली। शहादा येथील दोबी समाज सेवा संघातर्फे संत शिरोमणी गाडगेबाबा यांची 149वी जयंती श्री संत गाडगेबाबा आश्रमात साजरा करण्यात आली। वजन साखर नियंत्रित राहण्यासाठी आहारात चपातीऐवजी ज्वारी बाजरीच्या भाकरीच्या आहारात समावेश केला जातो। यामुळे ज्वारीला मागणी वाढली। प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरचे 8 विद्यार्थी स्काउट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। हे 8वी विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत।